Praise Lord. देवाची स्तुती असो. So after a long time, so Brother Madan is with us. आणि मध्ये थोडा मोठा असा गॅप होता आणि त्याच्यानंतर पुन्हा देवाने ट्रान्सलेशन करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. So God healed him and he is back into the ministry and back into his job. आणि परमेश्वराने मला आरोग्य दिले आणि पुन्हा माझ्या कामावर किंवा सेवेमध्ये रुजू होण्याकरिता देवाने मला सहाय्य केलेलं आहे. So today, one more time, I would like to greet all of you for the Sunday service. आणि या रविवारच्या भक्तीकरिता तुम्हा सर्वांचं पुन्हा एक वार मी स्वागत करत आहे. For the last 6 weeks, we have been studying about God and money. आणि मग गेले काही आठवडे आपण पैसा आणि देव यांच्याविषयी आपण शिकत आहोत. So there are even lot of things that we can learn about the same topic. आणि याच विषयावरती आपण पुष्कळ काही शिकू शकतो. But today I would like to start with a new topic, into the image of Christ. आणि मग आपण एक आज नवीन विषयाला सुरुवात करणार आहोत की ख्रिस्ताच्या प्रतिमेमध्ये. It means that every day we will be transformed into the image of Jesus Christ, or every day we will become like Jesus Christ. आणि मग रोज आम्ही ख्रिस्ताच्या प्रतिमेसारखं बनलं पाहिजे किंवा ख्रिस्ताच्या प्रतिमेत उतरलं पाहिजे किंवा आम्ही रोज ख्रिस्तासारखं बनलं पाहिजे. So let us read Romans chapter 8:29. आणि म्हणून आपण रोमक्रस पत्र याचा 8वा अध्याय आणि त्याचं 29वे वचन वाचून पाहूया. I will read from ESV version. For those whom he foreknew, he also predestined to be conformed to the image of his Son, in order that he might be the firstborn among many brothers. आपण रोमक्रस पत्र 8वा अध्याय आणि 29वे वचन वाचूया. कारण ज्यांच्याविषयीचे त्याला पूर्वज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून ठेवले. So this verse tells us that God has already planned that we will one day become like Jesus. आणि मग परमेश्वराने हे अगोदरच ठरवलेलं आहे की आम्ही एक दिवस येशू सारखे बनणार. Jesus knew that Adam will fall. येशूला देखील माहित होतं की आदामाचं पतन होणार. And then one day God will transform all human being into the image of his Son, Jesus Christ. आणि मग एक दिवस या पतित जगाचं किंवा पतित मानवाचं रूपांतर येशू ख्रिस्ताच्या प्रतिमेमध्ये देव एक दिवस करणार हे देवाला आगाऊच माहित होतं. So then the second, we will read one more verse, 2 Corinthians 3:18. आणि आपण आणखीन एक वचन वाचूया. 2 कोरिंथियाचा 3रा अध्याय आणि त्याचं 3:18. 18वे वचन. 2 Corinthians 3:18. And we all with unveiled beholding the glory of the Lord are being transformed into the same image from one degree of glory to another. For this comes from the Lord who is the Spirit. परंतु आपल्या मुखावर आच्छादन नसलेले आपण सर्वजण आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडित आहोत आणि प्रभूचा आत्मा त्याच्याद्वारे तेजस्वितेच्या परंपरेने आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहोत. So here this verse says that I would like to enlighten this, that being transformed into the same image from one degree of glory to another. आणि म्हणून आपण इथं पाहतो की आपण त्या आपलं रूपांतर होणार आहे आणि आपण त्याच्यासारखे बनणार आहे. एका गौरवातून दुसऱ्या गौरवाकडे आपली वाटचाल होणार आहे. So it means
we will become like Jesus step by step. म्हणजेच याचा अर्थ काय आहे, आम्ही टप्प्याटप्प्याने किंवा पावला पावलाने आम्ही येशू सारखे बनणार आहे. एका दमात आम्ही येशू सारखे झालो किंवा बनलो असं होणार नाही. See, when at the moment that you believed in Jesus Christ and immediately you will become like him, it is not like that. आणि मग बघा, हे असं नाही, असं होत नाही की तुम्ही येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला आणि त्याच दिवशी त्याच क्षणाला तुम्ही पूर्णपणे येशू सारखे बनला किंवा तुमचं रूपांतर झालं, असं कधी होत नाही. Let's close our eyes and pray. आपण डोळे झाकून प्रार्थना करूया. Loving Heavenly Father, we want to thank you, Lord, for this beautiful day. आणि हे प्रेमळ पित्या, या सुंदर दिवसाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. Lord, today I believe and pray that you speak to each and every one of us. आणि परमेश्वरा, आज तू आम्हा प्रत्येकाशी तू बोल. Lord, you have planned already that one day we all should be transformed into the image of Jesus Christ. आणि प्रभू येशू, तू ठरवलेलं आहेस की एक दिवस आम्ही आमच्या सर्वांचं रूपांतर होणार आणि आम्ही तुझ्यासारखे बनणार. And Lord, help us in this process. आणि प्रभू, या सर्व प्रोसेस मध्ये तू आम्हाला सहाय्य कर. You open our hearts, you open our ears. आणि प्रभू, तू आमचे डोळे उघड, आमचे कान उघड. Thank you, Lord. In Jesus' mighty name we pray. येशू ख्रिस्ताच्या महान नावात आम्ही प्रार्थना करतो म्हणायत पित्या. आमेन. Amen. Once we accept Jesus as our personal Savior, there what happens? We start growing in prayer, in worship, in going to church, and lot of other things. आणि मग जेव्हा आपण प्रभू येशूचा स्वीकार करतो तेव्हा आपण प्रार्थना करतो, घरामध्ये आराधना करतो किंवा भक्तीकरिता, रविवारच्या भक्तीकरिता म्हणा, इतर प्रार्थना सभांना आपण जात असतो. We keep on. One day, say in this way, we learn praying. We learn preaching gospel. We learn lot of spiritual activities. आणि म्हणून आम्ही काय करतो की आपण संदेश द्यायला लागतो किंवा अनेक गोष्टी आपण करतो. आत्मिक गोष्टीमध्ये आपली वाढ होते. अनेक आत्मिक गोष्टी आपण करत असतो. And some people will learn instruments. Some will learn guitar. Some will learn keyboards. And whatever their skills are there, they will use it for God. आणि मग प्रत्येकाला ज्या ज्या देवाने कृपादानं दिलेली आहेत किंवा जे कलागुण दिलेले आहेत त्यानुसार प्रत्येक जण त्याचा वापर करून देवाच्या गौरवासाठी तो जगत असतो. काही लोक वाद्य शिकतात, काही लोक गीतं गातात. So this way, what happens? They grow, but there is another part of life. I have seen most of the people are struggling. पण ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात लोकांच्या, ख्रिस्ती लोकांच्या. पण दुसऱ्या बाजूला एक अशी गोष्ट आहे की त्यामध्ये ते लोक हे झगडत असलेले, संघर्ष करत असलेले आपल्याला दिसून येतात. See, the other thing will be the character. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं जे स्वभाव किंवा ज्याला आपण चारित्र्य म्हणतो. So we need to change our character into the image of Jesus Christ. आणि मग आम्ही आमचा स्वभाव बदलला पाहिजे आणि आपला स्वभाव हा येशूचा स्वभाव किंवा येशूचा स्वभाव हा आपला स्वभाव बनला पाहिजे. See, one side they are spiritually they are growing, but on character wise, spiritual life and character life, I have seen there is an imbalance. आणि आपण पाहतो की ख्रिस्ती लोक आत्मिक जीवनामध्ये वाढत असतात, पण त्यांचा जो स्वभाव आहे तो ख्रिस्तासारखा फारसा बनत नाही. त्यांच्यामध्ये स्वभावात जास्त बदल होत नाही आणि त्याच्यामुळे एकीकडं आध्यात्मिक जीवन आणि स्वभाव ह्याच्यामध्ये असंतुलन झालेलं मी अनेक लोकांच्या जीवनात पाहत आहे. Yeah. See, even I have seen that many of the people, church-going people, they are alcoholic. They are even few of them, I can say that they are in adultery, in fornication, in tobacco, a lot of other addictions.
आणि चर्चला जाणारे लोक देखील आपण पाहतो की काही लोक हे मद्यपान करतात, काही लोक व्यभिचारामध्ये आहेत, काही लोक धूम्रपानामध्ये आहेत, तंबाखूचं सेवन करणारे असे म्हणजे काही लोक असे आहेत की ते विश्वासणारे आहेत स्वतःला म्हणतात किंवा चर्चला जाऊन देखील अशा गोष्टी करत असतात. Yeah, and and even they have problem with anger. They can't control their tempers, their anger. आणि असे पण आहे की रागावर नियंत्रण काही लोकांचं नसतं, म्हणजे ते पटकन रागावतात, क्रोधाविष्ट होतात. yeah, and then they may be not obedient to the superiors. आणि ते आणखीन असे काही विश्वासणारे आहेत की ते वरिष्ठांच्या आज्ञापालनात राहत नाहीत. They are good in spiritual activities. They can preach well. They can pray. They can do a lot of spiritual things. They are very good, but they are not under subjection. आणि इकडं संदेश चांगलं देतात, सगळं काही चांगलं करतात, आत्मिकरित्या चांगले आहेत, पण अधीनता म्हटलं की त्यांना जमत नाही. We'll read in one verse in Matthew 25:21. Matthew 25:21. आणि मत्तय 25:21. This is a very beautiful verse. आणि फार सुंदर असं वचन आहे हे. Matthew 25:21. मत्तय याचा 25वा अध्याय. आणि There is a parable here that Lord Jesus Christ told to his disciples. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना सांगितलेला हा एक दाखला आहे, इथं आपण पाहतो. So in my Bible the heading says responsibility in God's kingdom. आणि त्या येशू बायबलमध्ये त्यांच्या एक वरती शीर्षक आहे इंग्रजी बायबलमध्ये की देवाच्या सेवेतील, देवाच्या राज्यातील जबाबदारी, देवाच्या राज्यातील जबाबदारी. So we all know this parable that there is one Lord, he gave to his servants 5 talents, 2 talents and 1 talent. आणि आपल्याला हा दाखला माहित आहे, रुपयाचा दृष्टांत किंवा रुपयाचा दाखला आपल्याला माहित आहे की त्या परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने आपली मालमत्ता आपल्या दासांना सोपून दिली आणि एकाला त्याने 5,000, एकाला 2,000 आणि एकाला 1,000 असे वाटून दिले. And after many years that Lord came back to his servants. आणि मग हा अनेक वर्ष लोटल्यावर हा जो मालक आहे किंवा जो धनी आहे तो आपल्या दासांच्याकडे परत आला. Yeah. So then the first servant who received 5 talents, he increased it, he made it 10 talents and he returned it to his master. आणि मग पहिल्या दासाला 5,000 दिले होते, त्या दासाने व्यापार करून त्या 5चे 10,000 केले आणि आपल्या धन्याला 10,000 परत केले. And then listen what the Lord says to that servant. मग त्या दासाला त्यांचा जो मालक काय म्हणतो बघा. Matthew 25:21. आणि मत्तय याचा 25वा अध्याय आणि 21वे वचन. His Lord said unto him, Well done, thou good and faithful servant. Thou hast been faithful over a few things, I will make thee ruler over many things. Enter into the joy of the Lord. त्याला त्याच्या धन्याने म्हटले, शाबास भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन, तू आपल्या आनंदात सहभागी हो. Even the same sentence, same phrase is used for the second servant. आणि मग हीच शाबासकी तो दुसऱ्याही त्याच्या दासाला देतो. Yeah, see, there's one thing I want to bring to your notice in this parable. आणि या दाखल्यातून एक गोष्ट तुमच्या निदर्शनास आणावी असं मला वाटतं. See what the Lord is saying, well done, thou good and faithful servant. आणि तो काय म्हणतो, शाबास भल्या व विश्वासू दासा. See, he was not only faithful, even he was good. आणि मग तो फक्त विश्वासूच नव्हता
पण तो भला किंवा एक चांगला पुरुष, सदपुरुष देखील होता हा पहिला दास. If today we say we are Christians, we have faith, we believe in Jesus, that is not enough. But the Lord demands us that we should be good. आणि मग आता आपल्या बाबतीत म्हणायचं तर आपण चांगलं म्हणजे आपण विश्वासणारे आहोत, चर्चला जातो, आराधना करतो, सगळं काय करतो. पण देवाची अशी इच्छा आहे की आम्ही चांगले असावे, म्हणजे भले, चांगले किंवा ज्याला आपण सदपुरुष म्हणतो तसं. I want to tell you that what is the difference between being faithful and being good. मग विश्वासू असणे आणि चांगले असणे यात फरक काय आहे? See, let us think that I tell my daughter to clean the 4 rooms. आता बघा, मी माझ्या मुलीला जर सांगितलं की तू आपल्या घरातल्या 4 खोल्या या स्वच्छ कर, And I told her, and within 5 to 10 minutes, she has cleaned all the 4 rooms. आणि मग अगदी 10 मिनिटातच समजा तिनं 4 खोल्या साफ केल्या, स्वच्छ केल्या. What we call it, that she is faithful. ह्याचा अर्थ काय? आम्ही त्याला काय म्हणू की ती विश्वासू आहे. So later I go and I inspect all the 4 rooms. आणि मग नंतर मी जेव्हा जाऊन त्या 4 खोल्यांचं निरीक्षण करू, But I find that some dust is here, some dust is there, some things are fallen here and there. Room is not clean. मग माझ्या निदर्शनात असं येतं की काही कोपऱ्यांमध्ये कचरा किंवा धूळ आहे तशी आहे, असं माझ्या निदर्शनास येतं. See, she is faithful. She finished the work. बघा, विश्वासूपणे 10 मिनिटात तिचं 4 खोल्याचं काम करण्याचं, स्वच्छ करण्याचं काम संपवलं. But the work was not done in good manner. पण ते जे केलेलं काम होतं ते चांगल्या केलेलं नव्हतं. So what God expects from us? मग देव आमच्याकडून काय अपेक्षितो? Not just that we should be faithful, even God wants us to be good people. आणि मग देवाची अशी इच्छा आहे की आम्ही फक्त विश्वासू असावे असं नव्हे, पण आम्ही विश्वासू आणि चांगले, भले असावे. तर काय म्हटले? भल्या व विश्वासू दासा. Yeah. See, even Pharisees and Sadducees, they were very faithful. आता शास्त्री परुषी सदुकी हे देखील आहे ना विश्वासू होते, But they were not good. पण ते चांगले नव्हते. We can read in Matthew 23:23 that Jesus curses Pharisees. आणि मग परुषी लोकांचं येशू ख्रिस्त तिथं त्यांना फटकारतो किंवा त्यांचं ताडण करतो. Saying that Pharisees, they prayed, they gave tithes in mint, in anise and in cumin. आणि पुदिना, बडीशेप, जिरे यांचा दशांश विश्वासूपणे देतात. But they have forgotten mightier things. पण त्याच्यापेक्षाही ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या ते विसरलेल्या आहेत. ते विसरलेले like आहेत. judgment, mercy and faith. They have forgotten it. पण काय म्हटलेलं आहे? कारण पुदिना, बडीशेप व जिरे यांचा दशांश तुम्ही देता, आणि नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी म्हणजे न्याय, दया व विश्वास या तुम्ही सोडल्या आहेत. Yes, see, today we are going to church, we are giving tithe, we go and preach the gospel. That is good, we should do it. आता बघा, म्हणजे आम्ही चर्चला जातो, आराधना करतो, दशांश देतो, हे चांगलं आहे. कारण इथं म्हटलेलं आहे ह्या करावयाच्या होत्या तरी त्या सोडायला पाहिजेत असे नाही. म्हणजे आपण इकडे दशांश दिले पाहिजे, प्रार्थने सभेला गेलं पाहिजे, पण त्याचबरोबर अन्य गोष्टी पण आहेत महत्वाच्या. So how is our character today? हे सगळं करत असताना आपला स्वभाव कसा आहे? आपल्या स्वभावात काय बदल आहे का? Are we like Jesus Christ? आम्ही येशू ख्रिस्तासारखे आहोत का? What our neighbors are talking about us? आपले शेजारी आपल्या बाबतीत काय म्हणत असतील? What kind of testimony we have today? आज आपली साक्ष काय असणार त्यांच्या समोर?
You know, there are people, they celebrate Christmas once in a year so grandly. आणि मग अगदी भव्य दिव्यपणे ख्रिसमस आपण साजरा करतो, वर्षातून एकदा आपला सण येतो म्हणून. But you see whole year what they do, how they talk, how they behave, how they lived their life. पण वर्षभर ते कसं वागतात, कसं बोलतात, कसं चालतात ख्रिस्ती लोक, हे फार महत्वाचं आहे. So it is not enough just you are faithful in praying or saying some things, and God expects us we should have a good character. आणि मग आम्ही प्रार्थना करतो, बायबल वाचतो, चर्चला जातो, हे स्तुती आराधना करतो, हे सगळं चांगलं करत राहिलं पाहिजे. पण हे करत असताना देवाची इच्छा आहे की आपल्या स्वभावात बदल झाला पाहिजे. In John 15 verse number 2, John 15 verse 2, योहान याचा 15वा अध्याय आणि दुसरं वचन. every branch in me that beareth not fruit he taketh away, and every branch that beareth fruit he purgeth it, that it may bring forth more fruit. आणि आपण ते वचन पाहूया, 15वा अध्याय आणि त्याचं दुसरं वचन. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो, आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करीतो. So what we see, God expects us to bear fruits. मग देवाची अशी अपेक्षा आहे की आम्ही फळ द्यावे. Yes, and we should bear more fruit. आणि मग आम्ही अधिक फळ द्यावे अशी देवाची इच्छा आहे. And God will be cleansing us. आणि मग आम्ही अधिक फळ द्यावे म्हणून तो आम्हाला नेहमी साफसूफ करत असतो. Fruit here, fruit is it's a symbol of character. आता फळ म्हणजे इथं आपला स्वभाव किंवा आपलं चारित्र्य आहे. See, the word here it doesn't say fruits, it says fruit. आणि या शब्दामध्ये इथं लक्ष देऊन बघा की फळ हा शब्द आहे, फळे नव्हे. Yes. किंवा फळं नव्हे. You see, we need to increase, grow up in our good character. मग आम्ही आमच्या चांगल्या स्वभावामध्ये सतत वाढत असलं पाहिजे. In Matthew 7:21, we all know it by heart. आणि मग मत्तई 7:21 आपल्या सर्वांना तोंडपाठ आहे वचन. See, everyone who says Lord, Lord will not enter into kingdom of heaven. प्रत्येक व्यक्ती जो प्रभुजी प्रभुजी म्हणतो, प्रभू प्रभू म्हणणाऱ्या प्रत्येकाचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार नाही. See, on that day people will say, Lord, we preached gospel, we prayed for the sick people, we casted the demons. We say, they are very faithful, they did lot of good things, आणि मग lot त्यावेळी of ministry things. त्यावेळी लोक असं म्हणते, ज्यावेळी प्रभू आम्हाला येशू आम्हाला म्हणाल की प्रभू प्रभू म्हणणारे मी तुम्हाला ओळखत नाही, असं जेव्हा तो म्हणेल तेव्हा आम्ही त्याला काय म्हणू की येशू आम्ही तुझ्या नावाने संदेश दिले, तुझ्या नावाने आजारी लोकांना बरं केले, तुझ्या नावाने आम्ही भूते काढली. See, but what Lord said, I don't know who you are. पण प्रभू आम्हाला काय म्हणेल की मी तुम्हाला ओळखत नाही. He said, you are the workers of iniquity. आणि तुम्ही अनितीचं काम करणारे आहात. See, even though they preach the gospel, even though they heal the people, they casted the demons, but the Lord is looking at their character. आणि मग जरी हे लोक संदेश देत होते, येशूच्या नावाने भूते काढत होते, येशूच्या नावाने आजारी लोक बरे करत होते, पण ह्या सगळ्या त्यांच्या कृत्यांकडं येशू बघत नव्हता, तर त्यांच्या स्वभावाकडं येशूचं लक्ष होतं. So today there is a great challenge in front of you and me. It is not enough we are preaching gospel, but we have to preach Christ through our character. आणि म्हणून फक्त आता अशी वेळ आलेली आहे माझ्या प्रियांनो की आम्ही आमच्या तोंडाने फक्त ख्रिस्ताचा संदेश न देता आपण जीवन जगण्याच्या द्वारे आपण आपल्या येशूचा संदेश लोकांच्या समोर मांडूया. आपण असं जीवन जगूया की आपोआपच त्यांना येशूचा संदेश आपल्या जीवनातून पाहायला ना ऐकायला मिळणार आहे. They should come to us. आणि मग ती लोक आमच्याकडे आली पाहिजेत. You know, people were going to Jesus. आणि मग लोक येशूकडे जात होते. Yes, because of his love, because of his character. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ता
जे प्रभू येशू ख्रिस्ताची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताचं वागणं, बोलणं, चालणं ह्याच्या द्वारे लोक त्याच्याकडे आकर्षित होत होते. So you know, we always say that God is good. आपण नेहमी म्हणतो देव चांगला आहे. We just say God is good, His mercy endures forever. But what about you? God is sitting in heaven and He is asking, how are you? आणि मग आम्ही म्हणतो देव चांगला आहे, नेहमी चांगला आहे, देव दयाळू आहे, कृपाळू आहे. पण देव आहे दयाळू कृपाळू, तो कधी बदलत नाही, तो स्वर्गात आहे बसलेला. पण तो तुमच्याकडे बघून म्हणत आहे, मी दयाळू कृपाळू आहे, चांगला आहे. तुमच्या बाबतीत काय? See in Matthew 7:21, they did God's work. आणि मग आता या वचनामध्ये आपण पाहतो मत्ती 7वा अध्याय ह्याच्यामध्ये आपण पाहतो की 22व्या वचनात ते का म्हणतात का आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने आम्ही भूते घालवली, तुझ्या नावाने आम्ही महत्कृत्य केली. But God is not happy with them. पण या सगळ्या गोष्टीमुळे देव आनंदी नव्हता. It is not what you did is important, even how you did is also important. म्हणून तुम्ही काय केला, तुम्ही काय करता हे महत्वाचं नाही, तुम्ही कसे करता किंवा ते काम करण्यापूर्वी तुम्ही स्वतः कसे आहात हे महत्वाचं आहे. See, our work is good, but how about us? बघा, आपलं काम चांगलं आहे, आपलं कार्य चांगलं आहे, देवाचं कार्य आपण करतो, ठीक आहे. पण आपलं कार्य चांगलं आहे, पण आपण कसे आहोत हे आम्ही आपल्या आतमध्ये आपण डोकावून पाहण्याची गरज आहे. See, in 1 Samuel chapter 15, King Saul, he went against Amalekites and he defeated them. बघा, आता त्या शमूएलाच्या पुस्तकात 15वा अध्याय, पहिले शमूएल 15वा अध्याय 15व्या वचनामध्ये आपण पाहतो की हा जो शाऊल आहे तो देवाच्या आज्ञेप्रमाणे अमालेकांचा पूर्णपणे नाश करण्याकरिता, त्यांचा संहार करण्याकरिता गेला. And he came victoriously. आणि विजय मिळवून तो परत आला. But while coming, he brought some of the animals, some of the flocks from the Amalekites. मग ह्याने काय केलं शाऊल राजाने की अमालेकाचा राजा किंवा अमालेकाची ते लोक यांच्यावरती विजय मिळवून परत येताना त्याने त्या अमालेक्यांच्या लोकांच्यातल्या गुराढोरातले आणि शेरडा मेंढरांच्या कळपातले पुष्ट दष्ट पुष्ट असे काही जनावर त्यांनी सोबत आणले. See, he was obedient that he went against Amalekite because God told him to go against Amalekites and fight and I will give victory. He was faithful. He did that one. बघा, शाऊलला विश्वास होता, देवाच्या आज्ञेप्रमाणे तो अमालेक्यांशी लढायला गेला, त्यांच्याशी युद्ध केलं, विजय मिळवला, विजय संपादित केला आणि तो परत आला. God told him that you should not bring anything from there. देवाने सांगितलं होतं की तू जेव्हा अमालेक्यांशी युद्ध करशील तेव्हा त्याचा समूळ नाश कर, एकही त्यातला वाचता कामा नये, एकाचाही बचाव होता कामा नये, त्या लोकांचा समूळ नाश कर. But what happened? He brought animals, fatted, goodly animals. पण चांगले धष्टपुष्ट म्हणजे गुरढोर आणि शेरड मेंढर त्याने आपल्या सोबत आणली, त्या अमालेक्यांच्या लोकांच्यातली. See here, when he came, Samuel, he says that God has rejected you. आणि मग जेव्हा तो आला तेव्हा शमूएल आला, या शेरडा मेंढरांचा आणि गुराढोरांचा ओरड त्याला जेव्हा आवाज आला तेव्हा शमूएलाने विचारले की तू हे काय आणलंस आणि काय केलं. तेव्हा तो आपल्या चुकीवर झाकण घालण्याचा प्रयत्न करत होता शाऊल, पण शमूएलाने सांगितले की तुझं राजपद हिरावून घेण्यात आले आहे. See, Saul was telling, I did it for God. मग शाऊलाने काय म्हटलं की हे सगळं जे मी आणलेलं आहे, गुरढोरं किंवा जी शेरडं मेंढरं, ही देवाला यज्ञार्पण करण्याकरिता मी आणलेलं आहे. In Matthew 7:21, there also people are telling God, we did it for you. आणि मग मत्ती 7:21 मध्ये देखील लोक म्हणत होते ना येशूला की येशू आम्ही तुझ्यासाठी सगळं केलं, तुझ्या नावाने आम्ही भूते काढली, महत्कृत्य केली, संदेश दिले. So yes, you did for me, but how did you do it? ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या, माझ्यासाठी केल्या, ठीक आहे, पण तुम्ही त्या कशा केल्या किंवा ते करत असताना तुमच्या स्वभावाकडे तुम्ही कधी बघितले का? तुमच्या जीवनात बदल झालेला तुम्हाला आढळला का?
My dear church, today you may be doing lot of things for God. माझ्या प्रियजनांनो, मी तुम्हाला म्हणजे वाईट समजत नाही. तुम्ही प्रभूसाठी अनेक गोष्टी करत असाल. आता सध्या आपण अनेक गोष्टी करत असतो. Yes, but did you do it well? पण माझ्या प्रियांनो, तुम्ही ते चांगल्या पद्धतीने केलेले आहात का? I want to give you one example and let me finish. आणि मग मी तुम्हाला एक उदाहरण देऊन मी माझा संदेश संपवणार आहे. A few months ago, the Lord has given me this example. आणि काही महिन्यापूर्वी देवाने मला हे उदाहरण दिलेलं आहे. I shared it in my church. माझ्या मंडळीत देखील मी हे बोललो. Let us think that Lord Jesus Christ came to my house. आता समजा तुम्ही कल्पना करा की येशू ख्रिस्त माझ्या घरामध्ये आला. And I am very happy, my family is very happy. मग मी येशू जर खुद्द माझ्या घरात येतो तर मग मी खुश झालो, माझ्या घरातले सगळे खुश झाले, We are excited. आम्ही फार आनंदी झालो. And I asked Jesus, Jesus, what you would like to drink? मग मी येशू ख्रिस्ताला विचारलं की येशू तू काय घेणार, म्हणजे चहा घेणार का, कोल्ड्रिंक घेणार का, काय घेणार? So let us think that Jesus said, okay, give me tea. मग कल्पना करा, येशूने चहा मागितला. But what happens, there is no sugar at home. बरं आता बघा, येशूने चहा तर मागितलाय पण घरात साखर संपली. So I told Jesus, please my Lord, sit here, I will just go to shop and come. आणि मग मी प्रभूला म्हणतो, प्रभू येशूला, की प्रभू येशू तू जरा बस घरात, मी साखर घेऊन येतो. So I took the bike मग मी गाडी घेतो माझी and I went ahead. आणि मी पुढे जातो. As I was going ahead, suddenly a small baby comes on the road. आणि मग लहान A small child. आणि मग मी गाडी घेऊन जात असताना लहानसं मूल रस्त्यावरती येतं. And suddenly I applied brake and then I started shouting at that baby and at the baby's parents or whosoever they are standing there. आणि मग मी रस्त्यावरून गाडी चालवत असताना एक मूल जेव्हा येतं आडवं की मग मी अचानक माझा ब्रेक कचकन दाबतो आणि मी ओरडतो. ते आई वडील असोत किंवा ते मुलगा असो, तिथे मी ओरडतो. Then I use some bad words. आणि मग लगेच मी वाईट शब्द वापरतो मुखातून. And then from there I start again my journey to the की shop. म्हणजे त्या मूल आपल्या माझ्या गाडीच्या आडवं का आलं म्हणून आपण त्याच्यावर ओरडतो, त्याला काहीतरी वाईट बोलतो आणि मग पुढे निघून जातो साखर आणायला. And as we go there, suddenly one more car will come in between. आणि मग पुढे जरा गेलं की लगेच मध्ये कार येते आडवी. And then again I shout on that person. And Again car- let us think I scold him. आणि मग आणखीन मी त्या कार चालकावर मी ओरडतो आणि त्याला नको ते बोलतो. And then finally I went to the shop. आणि मग शेवटी मग मी दुकानात जातो. And well, in that shopkeeper there are 5 people and I fight against the shopkeeper. I fight with other people that you should give me first that Jesus is there in my house. आणि मग तिथं देखील मग त्या दुकानदाराकडे गेल्यानंतर तिथं 5 जे 5 ग्राहक अगोदरच माझ्या अगोदर तिथं दुकानात काही वस्तू विकत घ्यायला आलेले असतात. पण मी तिथं जातो आणि त्या दुकानदाराची वाद घालतो. त्याला म्हणतो की येशू माझ्या घरात आलेले आहे, तुम्ही मला पहिला साखर द्या. की मग मी साखर मागत असताना पहिला बाकीची 4 गिरायक देखील म्हणतात की अहो आम्ही पहिला आलेलो आहे. मग असं मी त्या गिरायकांच्या सोबत आणि त्या दुकानदारासोबत वाद घालतो. So finally somehow I brought sugar. आणि मग कसं तरी करून शेवटी साखर विकत घेतो आणि घरात येतो. And we made the tea. मग आम्ही साखर म्हणजे चहा करून चहा करतो. And then we offer tea to Jesus Christ. मग त्याच्यानंतर मग मी तो चहा येशू ख्रिस्ताला देतो. Then Lord Jesus says, मग येशू म्हणतो, I will not drink this tea. येशू म्हणतो की मी हा चहा घेणार नाही. See, I am faithful in making tea. बघा, येशूसाठी चहा करायला मी विश्वासू आहे. Yes, but how did it? How well I did it? पण मी ते काम येशूला चहा देण्याचं काम किती चांगल्या पद्धतीनं मी केलं हे महत्वाचं आहे. The Lord Jesus told me, येशूने मला सांगितलं, see, this tea is very good, चहा चांगला आहे but I can't drink it. पण मी तो पिणार नाही, मी Because- पिऊ शकत नाही. Because when you went, जेव्हा तू गेलास, it is I who sent that baby against the bike. बघा
मीच त्या बाळाला तुझ्या गाडीच्या आडवं येऊ दिलं It is me who sent. आणि ती कार देखील मी तुझ्या गाडीच्या आडवी येऊ दिली. I took to a shop where there are already customers. आणि मी दुकानात देखील ज्या तुला घेऊन गेलो तिथं तुझ्या अगोदर गिरायक वस्तू खरेदी करण्यासाठी आले होते. See, you made tea. I am not interested in the tea. I am interested in you. आणि मग येशू ख्रिस्त काय म्हणणार की मला तुझ्या चहात आवड नसून तुझ्यामध्ये मला आवड आहे, तुझ्यामध्ये मला रस आहे. आणि हा चहा तू दिलास पण तो करण्यापूर्वी तू काय काय केलं हे चुकीचं आहे. Listen, today there are many people, many pastors, they say we are doing ministry, we are doing that, we are doing this, but how are they doing ministry? बघा, अनेक पाळक लोक म्हणतात मी असं करतो, तसं करतो, मी अशा प्रकारे सेवा करतो, तशा प्रकारे सेवा करतो, पण ती करत असताना माझ्या प्रियांनो ते लोक कसे आहेत? Yes, how they did it, how they achieved those things. बघा, त्यांनी कसं त्या गोष्टी मिळवून घेतात, संपादन करतात. बघा, Is it in the good way or is it in the bad way? चांगल्या पद्धतीने का वाईट पद्धतीने सेवा करतो So आपण? my dear people, माझ्या प्रिय जनो, today we need to focus our lives on our character. आज आमच्या जीवनाकडे आम्ही डोकावून पाहिलं पाहिजे. आतमध्ये आमच्या जीवनाच्या डोकावून पाहिलं पाहिजे. आमच्या स्वभावाकडे आमचं लक्ष असलं पाहिजे. We should become like Jesus. आम्ही येशू ख्रिस्तासारखे बनले पाहिजे. Degree by degree into His glory to glory. आणि मग आपण टप्प्याटप्प्याने आपण एका गौरवातून दुसऱ्या गौरवाकडे गेल्यासारखं आम्ही रोज ख्रिस्तामध्ये वाढत असलं पाहिजे आणि त्याच्या स्वभावामध्ये आम्ही उतरलं पाहिजे. येशूचा स्वभाव आपल्यात उतरला पाहिजे. That is why the Lord had chosen us. म्हणूनच देवाने आम्हाला निवडले आहे, देवाने आम्हाला नेमलेले आहे. Let's close our eyes. आपण डोळे झाकले. Loving Heavenly Father, we want to thank you, Lord, for this beautiful word from you. प्रिय परमेश्वरा, आम्ही तुझे आभार मानतो या सुंदर वचनाच्या द्वारे तू आमच्याशी बोललास. Lord Jesus, your word is always sweet to us. आणि प्रभू येशू, तुझं वचन आमच्यासाठी नेहमी मधुर असं आहे. You expect us to become like Jesus. आणि तुझी इच्छा आहे पित्या, तुझी इच्छा आहे की आम्ही तुझा पुत्र येशू याच्यासारखे बनावे. Today, Lord, you mold us. Today, you break us. आणि परमेश्वरा, आज जसा कुंभार त्या मातीला तोडून मोडून त्याचं सुंदर असं पात्र बनवतो, तसं तू आम्हाला मोडून तोडून पुन्हा पुन्हा तू मोडून तोडून तयार कर. Lord, I pray for everyone right now. आणि प्रभू, आम्ही प्रत्येकासाठी आज प्रार्थना करतो. You speak to us. आणि प्रभू, तू आमच्याशी बोल. It is not enough that just we are going to church or we are praying. That is not enough. But we should become like Jesus. आम्ही चर्चला जातो, स्तुती आराधना करतो, एवढंच प्रभू पुरेसं नाही आहे. पण परमेश्वरा, आम्ही येशू सारखं बनलं पाहिजे अशी तुझी इच्छा आहे. Lord, as you spoke to us, as you told us that it is not enough that we are doing ministry, but how we are doing it. आणि प्रभू, आज आम्हाला तू दाखवलंस की आम्ही फक्त तुझी सेवा करतो एवढंच पुरेसं नसून तुझी सेवा आम्ही कशी करतो हे पण प्रभू महत्वाचं आहे. प्रभू, One day, Lord, you will tell us, you will praise us, saying, "Well done, my good and faithful servant." आणि परमेश्वरा, तू एक दिवस आमच्या पाठीवर शाबासकीची थाप मारून म्हणशील की भल्या व विश्वासू दासा. Thank you, Lord Father. परमेश्वरा, मी तुझे आभार मानतो. In Jesus' mighty name we pray. येशूच्या महान नावात आम्ही प्रार्थना करतो. Amen. आमेन.